नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली बंडखोरी, मराठा आरक्षणाचा प्रभाव आणि इतर अनेक घटक आपल्याला पाहायला मिळाले. पण या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत हे सर्व घटक किती कार्यरत राहतील याचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे. आणि याशिवाय 5 असे महत्त्वाचे फॅक्टर आहेत जे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालावर प्रभाव पाडू शकतात. हे 5 फॅक्टर कोणते आहेत आणि या 5 फॅक्टरचा प्रभाव महाराष्ट्राच्या तमाम या निकालावरती किती असू शकतो याचं विश्लेषण करण्यासाठी नव्हे याचा अंदाज घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे पुण्याहून जोडले गेलेले आहेत आणि मुंबईहून सुभाष शिर्के ज्येष्ठ पत्रकार नेहमीप्रमाणे आपल्यासोबत जोडले गेलेले. दोन्ही मान्यवरांचं मी खूप स्वागत करतो. हे 5 फॅक्टर साधारणतः आपल्याला पाहायला मिळते. एक तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सोशल इंजिनिअरिंगचे महाराष्ट्राच्या निवडणुकीतले प्रयोग आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहेत. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मनोज जरांगे यांचं नेतृत्व लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बीड, जालना आणि मराठवाड्यामध्ये त्यांचा प्रभाव दिसला. दुसरीकडे मनसेनं बिनशर्त पाठिंबा हा मोदींना दिला होता, मात्र आता मैदानामध्ये स्वतंत्रपणे स्वबळाचा नारा देत आता उभे राहिलेले आहेत. याशिवाय परिवर्तन महाशक्ती त्यातला एक भिडू हा शिंदेच्या सोबत गुवाहाटीला गेला. त्यांचं नाव बच्चू कडू, आक्रमक शेतकऱ्यांचे नेते, पण पुन्हा एकदा नव्यानं आपलं नेतृत्व जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी परिवर्तन महाशक्तीला त्यांनी जन्म दिला आणि 3 महत्वाचे नेते त्यांच्या सोबत आहेत, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे. या परिवर्तन महाशक्तीची काय कमाल असू शकेल तेही आपण पाहू. आणि 5वा महत्वाचा मुद्दा एमआयएम आहे. या एमआयएमचा प्रभाव किती राहील, कारण यापूर्वी तो आपण महानगरपालिकेमध्ये पाहिला आणि विधानसभा आणि याशिवाय आपण लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहिला, पण आता तो तितकासा प्रभावी राहिला आहे का याचा अंदाजही आपण घेणार आहोत. राजेंद्र साठे सर, आपलं मत या 5 फॅक्टरचा प्रभाव किती राहील? मला असं वाटतं की मुळामध्येच महाराष्ट्राचं राजकारण इतकं विभागलं गेलेलं आहे की सत्तेमध्ये 3 आणि सत्तेतल्या विरोधातले 3 असे प्रबळ पक्ष आत्ता आपल्याला दिसत आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आत्ता जी यादी आपण सांगितली ते एवढे सगळे वाटेकरी हे मतदानामध्ये होणार आहेत. तर या सगळ्यांचा कमी अधिक प्रभाव आपल्याला दिसू शकेल. एक लक्षात ठेवायला पाहिजे की सर्वसाधारणपणे विधानसभा मतदारसंघ हा 3 लाखाचा असतो. त्याच्यामध्ये सरासरी समजा 60% मतदान झालं तर साधारण 1.5 लाख ते 1,80,000 एवढं सगळं मतदान आहे. याच्यामधले हे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचं मतदान एक ठराविक समजा 1 लाखापर्यंत झालं तर उरलेल्या या ज्या 50-60 हजार किंवा 70,000 याच्यामध्ये हे जे अनेक वाटेकरी निर्माण होणार आहेत ते खूप कमी मतांनी सुद्धा ही लढत उलटी-सुलटी करू शकणार आहेत. त्याच्यामुळे हे लोक किती मतं घेणार आहेत किंवा यांचा प्रभाव किती आहे आणि ते नक्की काय करू शकतील किंवा यांनी काय केलं याचा अनालिसिस खरं तर 23 तारखेनंतर करता येऊ शकेल. पण मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत आपल्याला जे दिसतंय त्याच्यानुरूप आपण असं म्हणू शकतो की जरांगे पाटलांचा प्रभाव हा अगदी स्पष्टपणे जाणवणार आहे. जरांगे पाटील हे अत्यंत स्पष्ट भूमिका घेऊन गेले काही दिवस सातत्याने आंदोलन करतात. किंबहुना आता हे जे 5 पक्ष ज्यांची नावं आपण घेतली त्याच्यामध्ये सातत्याने जनतेसमोर असलेले, आपली एक ठोस मागणी असलेले, त्याच्यासाठी सतत आंदोलनं करणारे असे फक्त जरांगेच आहेत. हे जे बाकीचे लोक आहेत समजा जे स्वाभिमानीमध्ये राजू शेट्टी आणि हे त्यांची आंदोलनं करत असतात, पण संभाजीराजे हे काय कधी आंदोलनामध्ये दिसलेले नाहीत आपल्याला. बच्चू कडूंचा म्हणून एक ठराविक प्रभाव आहे त्यांच्या मतदारसंघापुरता तो आहे. आता तर राजकुमार पटेल पण त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे जे बाकीचे लोक आहेत ते त्या पद्धतीने एक पक्ष म्हणून सातत्याने काही ठराविक त्यांच्या मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी ते आंदोलनं करतायत, जनतेत पुढे जात आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे असं आपल्याला दिसत नाही. वेरज जरांगे आणि हे इतर याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आणि मला असं वाटतं की जरांगे त्यामुळेच अत्यंत प्रभावशाली आहेत. दुसरी गोष्ट अशी की जरांगेंच्या मागे मराठा हा एक गठ्ठाने उभा राहण्याची सगळ्यांना भीती वाटते आणि ती शक्यता पण आहे. मराठा साधारणपणे 30%, काही लोक 28%, काही लोक 32% अशी आकडेवारी सांगतात.
तर तो मराठा हा जर का जरांगेंच्या मागे गेला आणि विशेषतः मराठवाड्यातला, कारण मराठवाड्यामध्ये या आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्याची जी काही चुणूक आहे किंवा त्याची जी परिणाम आहेत ते आपल्याला लोकसभेला बघायला मिळालेले. त्यामुळे मराठवाड्यामध्ये जरांगेंचा फटका हा नक्की बसेल यात शंका नाही. फक्त तो कोणाला बसेल हा महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण जरांगेंनी जर उमेदवार उभे केले तर त्याचा फटका कदाचित महाविकास आघाडीला बसेल असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की त्या त्या परिस्थितीनुसार, त्या त्या मतदारसंघातल्या स्थितीनुसार हे अवलंबून राहील आणि जरांगेंनी जर पाडायचं ठरवलं तर मात्र त्याचा फटका निश्चित भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला बसेल. कारण जरांगेंनी आपला शत्रू हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस आहे हे अतिशय स्पष्टपणे सांगितले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरांगेंचा प्रभाव पडेल आणि बाकीचे जे पक्ष सांगितले त्याच्यामध्ये एमआयएम, आता उदाहरणार्थ एमआयएमचा प्रभाव हा अत्यंत नगण्य होईल असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. याचं कारण असं की मुस्लिमांची जी काही एकगठ्ठा मतं पडली अशा पद्धतीचं एक जे नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्षाने रूढ केलं की ही मतं सगळी एकगठ्ठा लोकसभेला महाविकास आघाडीला मिळाली. तर एकतर खरं तर मुस्लिमांसाठी जर तुम्ही काही कामच केलेलं नसेल तर तुम्ही कशी काय मतांची अपेक्षा करू शकता, हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट अशी की एक गठ्ठा झाली याचाच अर्थ मुस्लिमांनी अतिशय विचारपूर्वक महाविकास आघाडीला मतदान केलं, आपलं मतदान फुटू दिलेलं नाही. मला असं वाटतं की काही मोजके अपवाद वगळले तर मुस्लिम किंवा दलित हे याच पद्धतीने पुन्हा एकदा जे काही असेल ते स्ट्रॅटेजिक मतदान करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे एमआयएम हा त्यातला अतिशय खालच्या स्तरावरचा भिडू आहे. एमआयएमला जास्त थारा महाराष्ट्रात मिळेल असं मला वाटत नाही. स्वाभिमानी जो स्वतंत्र जी आघाडी आहे, राजू शेट्टी, संभाजीराजे, त्यांना पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार यश मिळू शकतं. राहता राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचं जर आपण बघितलं तर त्यांचं मतदान हे सातत्याने कमी झालेलं आहे. आधीच्या विधानसभा नंतर 2019ची जी पहिली लोकसभा नंतर विधानसभा याच्यात क्रमाक्रमाने घटत गेलेलं आणि आता तर केवळ 1.5% त्यांचं मतदान झालेलं आहे आत्ताच्या लोकसभेमध्ये. तर त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला लोकांनी नाकारलेलं आहे असं म्हणायला पाहिजे आणि याही वेळेस त्यांना फार काही प्रभाव टाकता येईल असं मला वाटत नाही. त्यांच्यामुळे काही उमेदवार नक्की पडतील, पण ते प्रमाण सुद्धा कमी असेल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यातली पुन्हा एकदा तीच लक्षात घेतली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीविषयीचं आकर्षण जे होतं ते सुरुवातीला होतं, पण या आघाडीने सातत्याने जो कार्यक्रम करायला पाहिजे होता, म्हणजे सातत्याने जे जनतेच्या हिताचे काही जे कार्यक्रम घ्यायला पाहिजे होते, आंदोलनं करायला पाहिजे होती, तशा पद्धतीची आपल्याला कधीही दिसलेली नाहीत. फक्त निवडणुकीच्या वेळेस ते जागृत होऊन त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तो असा आहे की वंचित बहुजन आघाडीने सतत उलटसुलट भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे लोकसभेला शिवाजी पार्कवर जी सभा झाली त्याच्यामध्ये राहुल गांधींबरोबर त्यांनी व्यासपीठ शेअर केलं आणि नंतर त्यांनी काँग्रेसला आणि इतर पक्षांना शिव्या दिल्या आणि नंतर पुढच्या 6 महिन्यात आपण बघतोय त्यांनी काय काय वेगवेगळ्या पद्धतीने केलं. आणि परवा कारण नसताना आता त्यांनी शरद पवारांचं दाऊदचे संबंध वगैरे अशा पद्धतीचं, म्हणजे त्याला रॅन्डमली कुठल्याही पद्धतीने हल्ला करणं म्हणतात की ज्याचा वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरण कार्यक्रम त्यांची जे मासेस आहेत त्यांच्याशी काय तसा संबंध नाही. त्यांनी प्रज्ञा रिझर्वेशन पवार किंवा पासून सुरुवात केली, प्रज्ञा पवार पासून सुरुवात केली, शरद पवारांवरती अनेक वर्षानंतर हो, कारण नसताना अशा पद्धतीचा संदर्भ देऊन त्यांनी हल्ला केला आणि योगेंद्र यादव यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला. तिथे सुद्धा त्यांनी गोंधळ घातला त्यांच्या कार्यक्रमात अकोल्यामध्ये. बरोबर आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचं हे जे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावरचा जो शिक्का आहे की ते भाजपला मदत करतात, तो याच्यामुळे गडद होत जातो हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि काल योगेंद्र यादवच्या सभेमध्ये ज्या पद्धतीची हुल्लडबाजी केली, तर त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच बघितलं तर जरांगे हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरेल. बाकीचे फॅक्टर हे लोकली थोडे थोडे महत्वाचे ठरतील, त्याच्यामुळे कदाचित मतदान इकडे तिकडे होईल. आणि सगळ्यात शेवटची लाईन फक्त सांगतो की मला असं वाटतं की 288 मतदारसंघांमध्ये 288 पद्धतीच्या निवडणुका होतील आणि त्याच्यामुळे अंतिम जे आपलं विश्लेषण असेल 23 नोव्हेंबरचं, त्याच्यामध्ये हे जे आत्ता जी 5 नावं घेतली त्याचा कुठे ना कुठे थोडासा परिणाम दिसेल, पण खूप मोठा परिणाम जरांगे वगळता कोणाचा दिसेल असं मला वाटत नाही. मनोज. बरोबर. या 5 फॅक्टरचा प्रभाव महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसेल, कारण प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहे आणि त्यामुळे
त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव सुद्धा हा कसा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मतदारसंघात पाहतो याची चाचपणी सुद्धा करावी लागेल. एक नाव माझ्याकडून सुटलं, तो काही 6वा फॅक्टर सध्याच होऊ शकत नाही, पण शेतकरी संघटना क्रांतिकारी, मला वाटतं असंच नाव रविकांत तुपकर यांनी आपल्या या नव्या पक्षाला दिलेलं आहे. आणि शेतकरी संघटनेचेच ते बिनीचे कार्यकर्ते होते. राजू शेट्टी यांचे अत्यंत जवळचे खंदे समर्थक, पण राजू शेट्टी यांना कदाचित जड झाले असावे. कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावर विदर्भामध्ये खास करून आक्रमकपणे आंदोलन करत राज्य सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडणारे असे अत्यंत महत्वाचे 2.5 लाख लोकसभेच्या निवडणुकीत बुलढाण्यामधनं मतं घेतलेली असं हे नेतृत्व आहे. आणि तरुण नेतृत्वांना सोबत घेऊन हा एक नवा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. खरं तर ही आघाडी त्यांनी यापूर्वीच उघडली होती आणि तेव्हा बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी पुण्यात त्यांची भेटही घेतली. आणि तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी यांच्या मनातही तिसऱ्या आघाडीचा प्रयोग नव्हता. आणि हे 2 महत्वाचे यातले नेते राजू शेट्टी वगळता पुण्यात सुद्धा भेटायला गेले होते. पण नंतर मात्र रविकांत तुपकर हे बाजूला पडले. बच्चू कडू यांच्याशी मी बोललोही होतो, तर बच्चू कडू म्हणाले की काही स्पष्टपणे त्यांनी उत्तर दिलं नाही की रविकांत तुपकर यांना सोबत घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी स्वतंत्रपणे चूल मांडली आणि या 3 नेत्यांनी स्वतंत्रपणे चूल मांडली. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे राजू शेट्टी यांच्याशी जो उभा संघर्ष त्यांच्या पक्षामध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये रविकांत तुपकर यांचा झाला आणि त्यामुळे रविकांत तुपकर हे सोबत येऊ शकले नाही. हेही एक त्यातलं महत्वाचं सर्व या नेत्यांशी बोलल्यानंतर मला समजलेलं कारण आहे. राजेंद्र सरांनी सुभाष खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हेच मुद्दे तुझ्या दृष्टिकोनातून तुला कसे वाटतात हे 5 फॅक्टर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत? मुख्यतः लोकसभा 2024 चे जे आपण निकाल बघितले त्याच्यामध्ये 125 जागांवरती महाविकास आघाडी, महायुती म्हणजे भाजप आणि इतर मित्र पक्ष हे आघाडीवरती आहेत आणि 158 जागी हे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट हे 158 ठिकाणी आघाडीवर आहेत. हा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप मोठ्या प्रमाणावरती कामाला लागलं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्याच्यानंतर त्यांनी एक स्ट्रॅटेजी म्हणून कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये काय काय करता येऊ शकेल हे त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्याच्यातूनच या आघाड्या छोट्या छोट्या जन्माला आलेल्या आहेत. मनोज, इंटरेस्टिंग जी आकडेवारी जी आहे जी या लोकसभेच्या निकालावरून आपल्याला दिसते, जी विधानसभा निहाय जर आपण ती आकडेवारी बघितली तर साधारणतः 5,000 पेक्षा कमी मतांचं मार्जिन, विनिंग मार्जिन, ज्याच्यामध्ये विजयी उमेदवाराला 5,000 पेक्षा कमी मतांनी तो जिंकून आलाय असे जवळपास 19 मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये बीजेपी आणि त्यांचे मित्रपक्ष हे जिंकून आलेले आहेत आणि 14 असे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्ष हे जिंकून आलेले आहेत. 5,000 ते 25,000 या फरकांनी ज्या मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांना लीड मिळालेला आहे असे महाविकास आघाडीचे मतदारसंघ आहेत 47 आणि भाजप जी महायुती आहे भाजप प्रणित त्यांचा मतदारसंघ 63 आहे. या सगळे मतदारसंघाची बेरीज केली तर ती 144 होते. याचा अर्थ महाराष्ट्राची विधानसभा जिंकण्यासाठी जे एक थ्रेशोल्ड लागतो 144 मतदारसंघ लागतात जिंकण्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे क्लोज कॉन्टेस्ट किंवा अगदी चुरशीची लढाई लोकसभेमध्ये झालेली आहे आणि लोकसभेला भाजपच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा हा प्रकार घडलेला आहे हे आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं भाजपनं ह्या बाकीच्या सगळ्या छोट्या छोट्या आघाड्या ज्या आहेत जे त्यांनी हरियाणामध्ये सुद्धा त्यांनी यशस्वीपणे केल्या की छोटे छोटे घटक दल त्यांना बळ देऊन त्यांना ताकद देऊन तिथे त्यांनी जे काँग्रेस आघाडी जी आहे त्यांचं मतदान खाण्याचा प्रयत्न केला. तोच प्रकार इथे यावेळेला पण होईल असं दिसतंय. तुपकरांचं उदाहरण झालं तर तुपकरांनी जो एवढा लीड घेतला त्याच्यामुळं बुलढाण्याची जी जागा आहे महाविकास आघाडीची ती पराभूत झाली आणि सिंदखेड राजा नावाचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा त्याच्यामध्ये तुपकरांना इतकी जास्त मतं मिळाली की तिथे सगळ्यात जास्त महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा रविकांत तुपकरांना जास्त मतं मिळाली. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हा राजेंद्र शिंगणे यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे स्थानिक नेत्यांनी सुद्धा कशा प्रकारे
वाटचाल केलेली आहे, कशा प्रकारे मदत केलेली आहे, हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि आता जे आपण बघतोय की जरी या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारत लोक चाललेली आहेत, पण याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेला निकाल येईल, महाराष्ट्राचे निकाल येतील विधानसभेचे, त्याच्यानंतर आणखीन पुन्हा बेडूक उड्या किंवा माकड उड्या आपल्याला दिसतील. आणि त्याच्यामध्ये सत्तेसाठी ही जी बेडकं जी आत्ता उडत आहेत तीच त्यावेळेला पण उडतील. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेनं सुजाणपणे मतदान करणं हाच मार्ग याच्या पुढे मला दिसतोय. दुसरीकडे महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, यांना फक्त आता जो जिंकून तिकडे कोण येईल का असा प्रबळ उमेदवार, तोच फक्त ते आता गृहीत धरतायत. ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांच्याकडे घराण्यांचं कनेक्शन आहे, अशाच लोकांना ते हे मदत करतायत. नव्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये नवीन लोकांना संधी द्यावी आणि नवीन तरुण रक्ताला वाव द्यावा वगैरे अशा प्रकारचा कुठलाही विचार दोन्ही बाजूंकडून होत नाही. त्यामुळे ही फारच निराशाजनक परिस्थिती आहे मनोज. बरोबर. हरियाणाच्या निकालामध्ये राजेंद्र सर आपण पाहिलं की जाटांची मतं ही भाजपच्या विरोधात जाणार म्हणून त्यांनी ओबीसी आणि इतर जात समूहांना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते सफल झाले. हाच प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात झाला तर मनोज जरांगेला ते फाईट देऊ शकतील. कसं आहे की आता गणितं जी मांडली जात आहेत, आता शिर्के सरांनी जसा उल्लेख केला तशा पद्धतीची ती गणितं आहेत. आणि हे जे सगळे पक्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला, तर त्या सगळ्या पक्षांचा भारतीय जनता पक्ष आणि महायुती वापर करून घेतला जात आहे असं सर्वसाधारण एक नॅरेशन आहे, नॅरेटिव्ह आहे. आणि ते खरं पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये. पण प्रॉब्लेम असा आहे की इतकं सगळं वापरून घेतल्यानंतर सुद्धा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे एक असा दावा किंवा असंच एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो की सर्व परिस्थितीवर त्यांचं नियंत्रण आहे आणि कुठलीही गोष्ट ते अशी हलवू शकतात कठपुतळी बावल्यासारखी, अशा पद्धतीने त्यांना वाटतं आणि ते यामध्ये त्याचा प्रचार केला जातो. मला असं वाटतं की महाराष्ट्रात सुद्धा या ज्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष उभं करत आहे किंवा त्यांना ताकद देत आहे आणि ते पुढे येत आहेत असं म्हटलं जातं. जरांगेंच्या विरोधामध्ये ओबीसी मोर्चाला ताकद देण्यात, लक्ष्मण हाकेंना उभं करण्यात भाजपच्या नेत्यांचा हात होता असं म्हटलं जातं. आता मुद्दा असा आहे की हे सगळं होऊन सुद्धा मुळामध्ये याच्या आरक्षणाचा जर फक्त प्रश्न घेतला तर त्याच्यामुळे विविध समाजामध्ये इतक्या प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे की ती सर्वस्वी भाजपला फायदेशीर ठरेल असं नव्हे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ धनगर समाजाचं उदाहरण घ्या. धनगर समाजाला आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं होतं, ते त्यांना पाळता आलेलं नाही. धनगर समाजामध्ये अस्वस्थता आहे. धनगर समाजाचं आता काय चाललेलं आहे तुम्ही बघताय. महादेव जानकर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत, त्यांनाही भारतीय जनता पक्षानेच उभं केलं असं म्हणतात. मुद्दा असा आहे की महादेव जानकरांनी जिथे उमेदवार उभे केले ते हमखास सगळीच्या सगळी महाविकास आघाडीचीच मतं घेतील असं आत्ताच्या परिस्थितीत कोणी सांगू शकत नाही. एक दुसरी गोष्ट अशी, धनगरांच्या याच्यामुळे आदिवासी नाराज झालेले आहेत. आदिवासींचं ज्या पद्धतीने त्यांनी उड्या मारल्या आणि हे झालं, तो क्षोभ आपल्याला जास्त दिसला नाही प्रत्यक्ष, पण तो खालच्या स्तरावर असणार हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. आणि तो कशा पद्धतीने व्यक्त होईल त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल का, मला असं वाटत नाही भारतीय जनता पक्ष त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकेल. हरियाणात सुद्धा जर तुम्ही बघितलं, जर तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा हरियाणामध्ये ही गोष्ट खरी आहे की त्यांनी जाटांच्या विरोधामध्ये या सगळ्या ओबीसी 36 ओबीसी जाती तिथल्या त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलं. पण याचा अर्थ हरियाणामध्ये सर्वस्वी ते यशस्वी ठरले अशातला भाग नाही. त्याला मल्टिपल फॅक्टर्स कारणीभूत ठरले. उदाहरणार्थ काँग्रेसचं मतदान तिथलं 11% वाढलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तिथे जवळपास 10 ते 15 जागा अशा आहेत की ज्याच्यावर हुडांचे बंडखोर म्हणजे हुडांनी उभे केलेले बंडखोर होते आणि त्याच्यामुळे काँग्रेस पराभूत झाली, किंवा मार्जिन अतिशय कमी आहेत. त्याच्यामुळे हे मल्टिपल फॅक्टर्स हे भारतीय जनता पक्षाला उपयोगी पडले. पण भारतीय जनता पक्षाने ते उभे केले होते असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल. त्याच पद्धतीने आणि महाराष्ट्र तर तिथे तर फक्त 90 जागांचा प्रश्न होता, तिथे 288 जागांचा प्रश्न आहे. मराठवाड्यात सर्वस्वी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण हे लक्षात घ्यायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात
शरद पवारांनी खूप मोठ्या प्रमाणात जोडण्या केलेल्या आहेत गेल्या काही दिवसामध्ये आणि त्यांची पकड थोडीशी मजबूत असल्यासारखी वाटते आणि लोकसभेचे निकाल सुद्धा त्याला पूरक आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. विदर्भामध्ये काँग्रेसनी एक जोरदार पुनरागमन केलेलं आहे लोकसभेमध्ये आणि त्याचा म्हणून एक मानसिक परिणाम सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे म्हणताय की जरांगेंना शह देण्यासाठी म्हणून ओबीसी जाती किंवा हे जे 5 घटक जे आता आपण ज्यांची चर्चा केली अशांना उभे करून शह देता येऊ शकेल का आणि महाविकास आघाडीची मतं तोडता येऊ शकतील का? तर तोडता नक्कीच येऊ शकतील. अल्टिमेटली मला असं वाटतं की म्हणजे आज जर आपण विचार केला तर 23 तारखेला बहुधा हंग असेंब्लीच येईल. यांच्यामध्ये अतिशय कमी अंतर राहील दोन्ही आघाडी आणि युतीमध्ये. पण तुमच्या प्रश्नापुरतं सांगायचं तर भाजप सर्वस्वी हे सगळं कंट्रोल करू शकेल, नियंत्रण करू शकेल आणि आपल्या बाजूने फिरवू शकेल अशी आता भाजपवाले हमी देतील, पण आपण हमी देऊ शकू असं मला वाटत नाही. बाकी बाहेरचे कोणी लोक हमी देऊ शकतील असं मला वाटत नाही. याचं कारण सगळ्यांच्या आकांक्षा अस्मिता या इतक्या प्रखर झालेल्या आहेत. छोटे छोटे गट आहेत, छोटे छोटे पक्ष आहेत, छोटे छोटे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत. आता बंडखोरी सुद्धा तुम्ही जर बघितली तर भारतीय जनता पक्षामध्येच इतक्या प्रकारची बंडखोरी आहे लक्षात घ्या तुम्ही. किंवा अजितदादांच्या गटामध्ये पश्चिम महाराष्ट्रात इतक्या प्रकारची बंडखोरी आहे. मावळचं उदाहरण घ्या. मावळमध्ये भारतीय भेगडे आणि शेळके यांच्यामध्ये लढत होणार आहे. सुनील शेळकेला उमेदवारी देता क्षणी भारतीय जनता पक्षवालेही बाहेर पडलेत. तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उपाध्यक्ष त्यांनी बाहेर पडून ते आता अपक्ष उमेदवारी लढवणार. याच पद्धतीने सगळीकडे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक येईपर्यंत यातले काही उमेदवार बसतील, काही बंडखोर माघार घेतील, पण त्यांची बंडखोरीची भावना कायम राहील आणि त्याचा परिणाम आपल्याला मतदानामध्ये दिसेल. मूळ प्रश्नाचं तुमचं उत्तर एका वाक्यात सांगायचं तर भारतीय जनता पक्ष सर्वस्वी हे नियंत्रित करू शकेल असं मला वाटत नाही. हरियाणात सुद्धा त्यांनी ते त्या पद्धतीने नियंत्रित केलं असं मला वाटत नाही. त्यांनी प्रयत्न जरूर केला आणि ही प्रयत्नांना त्यांना साथ मिळाली एका पद्धतीने. जसं शूराची साथ ही दैव देतं म्हणतात तशी त्यांना तिथे साथ मिळाली. मनोज. असू शकतो, कारण सर्वच गोष्टी नियंत्रित करू शकतो असा आव जरी आणला गेला तरी तसं मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना करता आलं नाही. सुभाष, मनसेचा एक फॅक्टर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळतो आणि लोकसभेत सुद्धा जरी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या 2 महत्वाच्या जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जिंकून आणल्या तरी सुद्धा काही ठिकाणी राज ठाकरे यांचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळाला. खास करून त्यांनी क्लेमच केलेला आहे की नारायण राणेंची जागा कोकणात जी भाजपनं जिंकली ती मनसेमुळे जिंकली, त्यांच्या प्रचार सभेमुळे ती जिंकता आली असं त्यांनी नंतर त्यांच्या सगळ्या पीआरओनी आपल्याला मेसेज पाठवून हे सांगून टाकलं. आता स्वतंत्रपणे निवडणुका लढत असताना आपल्याला त्यांचा प्रभाव कुठे कुठे दिसेल तसा आपल्याला दिसताना तो म्हणजे पक्ष म्हणून त्यांचा मुंबई, ठाणे, कल्याण, काही डोंबिवली भाग, पुणे आणि नाशिक, ठाण्यात या भागामध्ये त्यांचा प्रभाव आपल्याला यापूर्वी दिसला. आता 2024च्या निवडणुकीमध्ये तो कुठे कुठे प्रभाव दिसेल आणि तो कुणाला पूरक ठरेल आणि मारक ठरेल? मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली 10 वर्ष निवडणुकीपासून दूर आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं काडर जे आहे ते जरी ग्रासरूट वरती असलं, कारण पुन्हा त्यांचं काडर जे आहे ते पूर्णपणे शिवसेनेच्या मॉडेलवरती आहे की तिथे प्रोटेक्शन मनी पासून प्रोटेक्शन मनी जो आहे तो एक यांच्यासाठी एक रॅलिंग पॉइंट असतो कार्यकर्त्यांसाठी. त्यांच्यासाठी ती जमेची बाजू असते आणि त्याच्या भोवती हे संघटन फिरत असतं. त्यामुळं तो मात्र कायम असल्यामुळं मनसेचे काडर मात्र आहे, कार्यकर्ते आहेत, ते बदलत असतात, पण ते तिथे आहेत. पण मतांमध्ये त्याचा किती परिणाम होईल हे बघावं लागेल, कारण राज ठाकरे यांनी ज्या उलटसुलट भूमिका घेतल्या त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दल सुरुवातीला जी एक भावना होती ज्याच्यामध्ये 8 त्यांचे आमदार निवडून आले होते 2014च्या निवडणुकीच्या 2014च्या अगोदरच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे आमदार निवडून आले होते आणि एक प्रकारे वातावरण तिथे चांगलं निर्माण झालं होतं. पण
2009 साली जे वातावरण राज ठाकरे यांनी निर्माण केलं होतं ते त्यांनी पुढे कायम ठेवू शकले नाहीत. ते कारण त्यांचे पुन्हा आमदार जे आहेत ते आपण बघतो की 2019ला फक्त त्यांचा एकच आमदार, तो पण कल्याणमधून जिंकून आला होता. आणि त्याच्यानंतर बाकीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेचे काही पदाधिकारी जे आहेत ते फार निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळं मनसे ही किती मतं खेचू शकेल याबद्दल शंका आहे. स्वतः राज ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांच्या मुलाला त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे माहीम मतदारसंघामधून. तिथं सदा सरवणकर सारखा गेले 2 टर्म आमदार तिथे निवडून आलेले आहेत. त्याच्या विरोधात त्याला उभं केलेलं आहे. आणि अशा वेळेला मनसेला पुन्हा लोक विश्वास दाखवतात का? कारण त्यांची जी धरसोड भूमिका आहे त्यामुळं मनसेबद्दल एक राजकीय परिपक्व ते नाही आहेत असं एक मतप्रवाह लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि सातत्य राहिलं नसल्यामुळं लोकांना एक जो विश्वास लागतो की हा माणूस माझं काम करेल, हा जो एक ग्रासरूटला एक भावना लागते, ती भावना कितपत मनसेचे उमेदवार देऊ शकतील याच्याबद्दल मला तरी साशंकता वाटते. अगदी. परिवर्तन महाशक्तीचा उदय झालेला आहे, तो पूरक ठरणार आहे महायुतीला, की स्वतंत्रपणे आपली एक चूल मांडण्याचा हा खरंच निर्मळ हेतू बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजेंच्या मनामध्ये आहे? राजेंद्र सर. मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर काय म्हणतात त्याला, जोडतोड करून जोडलेली ही सगळी आघाडी आहे. आणि त्यांचा त्या भागामध्ये प्रभाव आहे. त्यातही आपण जर का बघितलं, नावं बघितली तर राजू शेट्टींचा म्हणून एक प्रभाव आहे त्यांचा. म्हणून त्यांनी सातत्याने ऊस शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहेत. एकदा दोनदा खासदार राहिलेले आहेत. इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये त्यांचा प्रभाव आहे. पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. बच्चू कडूंचा प्रभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमरावती भागामध्ये आहे. पण याच्या बाहेर या सगळ्यांचा एकत्रितरित्या किती प्रभाव पडेल याच्याविषयी शंका आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यांचे जे उद्दिष्ट आहेत या सगळ्या लोकांची, ती अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची आहेत. म्हणजे राजू शेट्टी हे फक्त शेतकऱ्यांसाठी बोलत आलेले आहेत. ते कधीच आजतागायत या पद्धतीने संभाजीराजे जे राजकारण करतात तशा पद्धतीचं राजकारण त्यांनी कधी केलेलं नाही. संभाजीराजेंचं जर राजकारण बघितलं तर ते वेगवेगळ्या गटामध्ये आतापर्यंत जाऊन त्यांनी आपलं नशीब आजमावण्याचा किंवा आपलं घोडं पुढे दामटण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन त्यांना खासदारकी पण मिळालेली होती, पण नंतर ती काही पुढे त्यांना कंटिन्यू करता आली नाही. शिवसेनेने त्यांना ती दिली नाही. आता गंमत अशी आहे की मधल्या काळामध्ये एकदा ते शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर सुद्धा एका शेतकरी कामगार पक्षाचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आलेले होते. त्यामुळे असे ते वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन तिथनं आपलं काही पुढे राजकारण नेता येऊ शकतं का अशा पद्धतीने बघितलेलं आहे त्यांनी. संभाजी ब्रिगेडच्या राजकारणाला एक आपण आधार द्यायचा, संभाजी ब्रिगेडचा आपल्याला काही फायदा होतो का हे मधल्या काळामध्ये त्यांनी बघितलेलं आहे. आता विशाळगडाचं जे प्रकरण घडलं तर त्याच्यामध्ये खरं तर अतिशय वाईट पद्धतीने म्हणजे ज्या मुस्लिम घरांचा आणि समाजाचा काहीही संबंध नव्हता अतिक्रमणांमध्ये किंवा त्यांना तिथे फटका बसला आणि त्यांच्या घरांची जाळपोळ झाली आणि ती पद्धतशीर झाली. म्हणजे अत्यंत बाहेरून येऊन त्या जमावानी केली. आणि हे सगळं कशामुळे घडलं तर संभाजीराजेंनी जो कॉल दिला मुळामध्ये की चलो विशाळगड आणि तिथली अतिक्रमण हटवा आणि त्यांनी एक तारीख दिली, त्याच्यामुळे हे घडलं. तर हे काही प्रागतिक पद्धतीचं राजकारण म्हणता येऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी असं वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करायचा प्रयत्न केला. पण अशा पद्धतीचं जर राजकारण करायचं असेल तर ऑलरेडी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे या पद्धतीचं राजकारण करतातच आहे. तर त्यांनी ते गट संभाजीराजेंना का मदत करतील आणि म्हणूनच ते करत नाहीत या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता ते त्याच्यामध्ये नेते होऊ पाहत आहेत आणि ते एक आघाडी एकत्र करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याच्यात आता आणखीन वेगवेगळ्या लोकांना जोडून काहीतरी हे करण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की याला काही फार अर्थ राहणार नाही. मर्यादित स्वरूपात त्या ठिकाणची जी काही ताकद असेल, राजू शेट्टींची इचलकरंजीमध्ये असेल
तिथे नक्की त्यांचा फटका बसेल. स्थानिक यांना मतं ते नक्की खातील. अगदी चमत्कार झाला तर कुठेतरी एखाद दुसरी जागा निवडूनही येईल. बच्चू कडू स्वतःची जागा राखतील. याच्या पलीकडे मला असं वाटत नाही की ही परिवर्तन जी काय महाशक्ती आहे ती फार परिवर्तन महाराष्ट्रामध्ये करू शकेल. आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर ज्या जोडतोड केलेल्या आघाड्या असतात त्यांच्या मागे जर का खूप मोठी काही जर ताकद नसेल आणि त्यांचा कार्यक्रम जर का खूप असा प्रभावी नसेल तर त्यांची गती नेहमीच अशा पद्धतीची होत असते. मनोज, खूप धन्यवाद. छान साधक बाधक चर्चा झाली. ही चर्चा आपल्याला राजेंद्र साठे आणि सुभाष शिर्के या दोन मान्यवर ज्येष्ठ पत्रकारांसोबत आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ते आवर्जून सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.